पेपर 2 सिलेबस बघताना सर्वात महत्वाचं आहे पेपरचा पॅटर्न समजून घेणं. पेपरचा पॅटर्न बघा तुम्ही की 6 ते 8 ला आपण जो काही पेपर 2 देणार आहोत त्यामध्ये जे काही प्रश्न येणार आहेत ते आहे 150 प्रश्न आणि 150 प्रश्नासाठी 150 गुण आहेत बघा. आणि त्याच्यासाठी वेळ आहे 2 तास आणि 30 मिनिटं, म्हणजे 150 मिनिटं, 150 प्रश्न आणि 150 गुण. याला निगेटिव्ह मार्किंग ही नाही बघा. यानंतर आपण बघूया की कुठल्या विषयाला किती वेटेज देण्यात आलेले आहे. जे CDP म्हणतो आपण, बाल विकास व अध्यापन शास्त्र, यासाठी 30 प्रश्न 30 गुण. भाषा, जी काही प्रथम भाषा आहे आपली मराठी असेल, 30 प्रश्न 30 गुण. भाषा 2 मराठी असेल किंवा इंग्रजी असेल किंवा हिंदी असेल त्याच्यासाठी 30 प्रश्न 30 गुण. त्याच्यानंतर गणित व विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र त्यासाठी 60 प्रश्न 60 गुण या ठिकाणी आहेत. आता बघा याच्यानंतरचा टॉपिक आहे CDP, डायरेक्ट सब्जेक्ट वाईज अनालिसिस घेऊया आता आपण. CDP मध्ये जे काही टॉपिक दिलेले आहेत ते बघूया आता. वाढ व विकास, परिपक्वता, विकासाचे तत्व, बुद्धिमत्ता व मूल्यमापन, व्यक्तिनिष्ठ फरक, शिकण्याचे सिद्धांत, पियाजे, कोहलबर्ग आणि वायगॉत्स्की जे काही विचारवंत आहेत त्यांनी सांगितलेले सूत्र या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचे आहेत. त्याच्यानंतर बालकेंद्रित शिक्षण, प्रेरणा, स्मरणशक्ती, विस्मरण, समावेशक शिक्षण, अध्यापन पद्धती, मानसिक आरोग्य आणि शिकण्यातील अडचणी. सर्वात महत्त्वाचं बघून घ्या, हे टॉपिक कुठल्याही प्रकारचे आपण जसे तसे घेतलेले नाही, हे PYQ अनालिसिस करून आपण घेतो आहोत बघा. याच्यानंतर आहे सर्वात महत्वाचा आपण ज्यात स्कोर केला पाहिजे असा विषय म्हणजे मराठी. मराठीमधलं व्याकरण, व्याकरणातला जो काही पार्ट आहे, विभक्ती असेल, वचन अनेक वचन असेल, समानार्थी विरुद्धार्थी शब्द असतील, शब्दांचे प्रकार असतील, म्हणी व वाक्प्रचार आहेत, वाचन, आकलन, अर्थातच याच्यामध्ये उतारे दिलेले आहे, कॉम्प्रेन्शन. नंतर बघा गद्य व पद्य, जे काही उतार्यावरचे प्रश्न आहेत ते या ठिकाणी सॉल्व्ह करायचे आहे. नंतर भाषिक कौशल्य आहे. त्याच्यानंतर अध्यापन पद्धती आणि भाषा विकास, हा आपला अतिशय महत्वाचा आणि स्कोरिंग टॉपिक या ठिकाणी आहे. त्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही. त्याच्यानंतर बघा इंग्रजी मधलं ग्रामरचा पार्ट, जो काय आपण ग्रामर आहेत तो पार्ट या ठिकाणी अभ्यासायचा आहे. कॉम्प्रेन्शन, उतारे आहेत, व्होकॅब्युलरी आहे, त्याच्यानंतर सेंटेन्स स्ट्रक्चर, त्याच्यानंतर टीचिंग मेथडॉलॉजी, नंतर लँग्वेज स्किल, हे टॉपिक या ठिकाणी आपल्याला बघायचे आहेत. त्याच्यानंतर बघा गणित व विज्ञान, गणित आणि विज्ञानामधलं बघताना संख्या पद्धती, अपूर्णांक, बीजगणित, भूमिती, क्षेत्रफळ व घनफळ, नफा तोटा, प्रमाण व टक्केवारी, सांख्यिकी. नंतर सायन्सचे टॉपिक दिलेले बघा, अन्न व पोषण, सजीव व निर्जीव, वनस्पती व प्राणी, मानवी शरीर, ऊर्जा, प्रकाश व ध्वनी, पर्यावरण, विज्ञान व अध्यापन पद्धती. आता ज्यांचा सामाजिक शास्त्र असेल त्यांच्यासाठी बघा प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत, स्वातंत्र्य चळवळ, सामाजिक सुधारणा, पृथ्वी, हवामान, संसाधने, शेती, पर्यावरण, संविधान, लोकशाही, शासन व्यवस्था, न्याय व्यवस्था, नकाशा अध्ययन, प्रकल्प पद्धती, अध्यापन तंत्र, अशा पद्धतीने हे टॉपिक आहे सामाजिक शास्त्राचे. आता पुन्हा काही टिप्स आहेत त्या बघूया आपण. मागील वर्षांचे जे काही प्रश्नपत्रिका आहे त्या सोडवा, म्हणजे तुमच्या पेपर पॅटर्न लक्षात येईल, तुमचा माइंडसेट त्या पद्धतीने तयार होईल. त्याच्यानंतर बघा 6 ते 8 चे जर तुमच्याकडे जे काही स्टेट बोर्डची पुस्तकं असतील तर नक्की तेच अभ्यासा. आणि मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण याच्याकडून खास लक्ष द्या. तुमचे मार्क्स याच्यातच जाऊ शकता, उतार्यामध्ये तुमचे मार्क्स जात नाही. पेपर येणारा पॅटर्न सोपा असतो आणि तुम्ही इझिली टॅकल करू शकता. तुम्ही लक्षात ठेवा 83 किंवा 90 हे तुमचं टार्गेट असलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून तुम्ही त्याच्याकडे बघा. आणि अधिक माहितीसाठी आपल्या एज्युगाइड मराठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.